आपण पाहणार आहोत आज ज्या जुन्नर पंचायत समितीने जो गिरणी घोटाळा केला होता, जो गिरणीमध्ये झालेला जो घोटाळा आहे मोठ्या प्रमाणात, त्याची पोलखोल करणार आहोत आपण. तर हे जी गिरणी ज्या मंजूर झाल्या होत्या, त्या महिला व बाल कल्याण विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे योजनेचे नाव होते आदिवासी उपाययोजना निधी अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरवणे. मंजूर निधी आहे 2023 आणि 24 चा. टोटल लाभार्थी जे आहेत ते आहेत 205 लाभार्थी. हे आहे त्यांची ती 205 लाभार्थ्यांची मंजुरी आहे. हे सगळे टोटल आहेत 205 लाभार्थी. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे. तर तो घोटाळा कसा झालेला ते आपण पुढे पाहणार आहोत आणि याची पोलखोल करणार आहोत. तर आपण याची माहिती घेण्यासाठी आपण माहिती अधिकाराचा अर्ज दिलेला होता. आपण हा माहिती अधिकाराचा जो अर्ज दिला होता हा दिला होता 26/4/2024 ला. माहिती अधिकारामध्ये याची प्रस्ताव मागवले होते आपण. टोटल 205 जे मंजूर लाभार्थी आहेत त्यांचे ते टोटल 205 चे प्रस्ताव मागवण्यात आले होते. तर त्याने आपल्याला सर्वप्रथम आपण मागवले होते 26/4/2024 ला. त्याने आपल्याला लेटर काढलं होतं पेमेंट भरायचं. ते आपल्याला पेमेंट भरलं होतं आपण 3,255 रुपये. टोटल पेज देणार होते ते आपल्याला 205 प्रस्तावांचे टोटल 1600 पेज होते. पेमेंट भरलं होतं आपण 3,255 रुपये. तर आपल्याला सर्वात अगोदर त्यांनी दिनांक 27/5/2024 ला पहिलं लेटर दिलेलं आहे. त्याच्यात दिले होते आपल्याला 1 ते 932 पेज, म्हणजे टोटल दिले होते 79 प्रस्ताव. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून काही पूर्ण प्रस्ताव मिळालेले नव्हते. त्यानंतर 79 प्रस्तावानंतर त्याने आपल्याला कालावधी दिला होता ह्या पत्रामध्ये 8 दिवसाचा. त्यानंतर 8 दिवसात काही त्याने आपल्याला उर्वरित प्रस्ताव दिले गेले नाही. त्यानंतर ते जे प्रस्ताव आहेत ते उर्वरित जे प्रस्ताव आहेत ते आपल्याला त्याच्यानंतर 14 ते 15 दिवसांना दिनांक 11/6/2024 रोजी आपल्याला 78 प्रस्तावांच्या प्रत देण्यात आल्या. पुन्हा 200 प्रस्तावापैकी 205 पैकी पहिले दिले होते 79 आणि नंतर दिले 78. उर्वरित जे 42 प्रस्ताव आहेत हे पंचायत समिती जुन्नरकडे अवेलेबल नाहीत. जे लाभार्थ्यांच्या मंजुरी झाल्या आजपर्यंत जुन्नर पंचायत समितीकडे टोटली 3,000च्या आसपास जवळजवळ लाभार्थ्यांचे हे आहेत अर्ज आहेत मंजुरीसाठी. व त्यांनी जे 205 लाभार्थी जे मंजूर झालेत आत्ताच्या ह्या यादीला 2023-24 ला, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 42 प्रस्ताव त्यांच्याकडे अवेलेबल नसताना, त्यांचं पत्र आहे आपल्याला तसं 42 प्रस्ताव नसताना देखील त्यांनी त्या लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. म्हणजे जे लाभार्थी खरं आहेत, ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आहेत त्यांना कुठलाही लाभ न देता ज्यांचे प्रस्ताव नाहीत त्यांना ह्या गिरणी देण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे का ह्यामध्ये आता इथपर्यंत आपण हे बोगसच केलेले त्याने आतापर्यंत. हे जे प्रस्ताव दिले याला जबाबदार पूर्ण पंचायत महिला बाल कल्याण विभाग याला पूर्ण जबाबदार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा का हे जे गिरणी वाटप केल्या जातात तर या लाभार्थ्यांची फसवणूक कशी केली जाते. तर कोणतरी एक एजंट पंचायत समितीमध्ये जातो. तो ह्या लाभार्थ्यांची जी मंजुरी यादी आहे ती पंचायत समितीकडून घेतो आणि त्या लाभार्थ्यांच्या घरी जाणार, त्यांना सांगणार का तुमची गिरण मंजूर झालेली आहे. ती गिरण मंजूर जी झालेली आहे त्या गिरणीची लाभार्थ्यांची फसवणूक अशा प्रकारे केली जाते. सर्वात अगोदर त्या लाभार्थ्यांकडून 5-5 हजार रुपये जमा केले जातात. ते 5-5 हजार सर्व लाभार्थ्यांकडून जमा करून ती रक्कम एकत्र गोळा केली जाते. त्याच्यानंतर तेच लाभार्थ्यांचे त्या गिरणीची ऑर्डर कुठंतरी गुजरात सारख्या ठिकाणी दिली जाते. 5,000मध्ये ती एक गिरण बनवून येते. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला ती 5,000 लाभार्थ्यांकडून गोळा करायचे. ते लाभार्थ्यांना 5,000 जमा झाल्यानंतर त्याची ऑर्डर द्यायची. मग ती गिरण तयार व्हायला जाणार गुजरातला. मग ती टोटल गिरण 5,000च तयार होणार. लाभार्थ्याच्या अकाउंटवरती साधारण याला निधी येतो 11,000, पण लाभार्थ्याकडून पहिले घेतले जातात 5,000. गिरण बनवायला दिली जाते. जो ही गिरण बनवायला देतो तो त्याच्यावरती स्वतःचे फोटो टाकतो की 5,000 मध्ये गिरण जागेवरती पोहोचते. अशी ही लाभार्थ्यांची फसवणूक केली. त्या गिरणीला कुठली क्वालिटी नाहीये, कुठलं काहीच नाही. मग ती गिरणीची जी मोटर आहे ती कुठंतरी 2 HP ची पाहिजे. ती गिरण टोटली ती मोटर बोगस आहे. ह्या सगळ्या मागे कोणतरी पंचायत समितीत जाऊन ऑपरेट करते, अधिकाऱ्यांना धमकावून दादागिरी करून हे स्वतःचा मनमानी कारभार करतोय.
आणि हे सगळं हे स्वतःचे फोटो लावून त्यांचा वाटप केला जातोय. मग ते वैयक्तिक स्वतःचा कार्यक्रम असेल, मग ते डोहाळे जेवण असेल. आता मागच्या रविवारी एक वाटप झाला. केवाडी येथे वाढदिवसानिमित्त 170 गिरणी वाटप केल्या. या गिरणी ह्या 205 मधल्याच 170 गिरणी वाटप करण्यात आल्या तिथं. मग हे जर लाभार्थीच्या खात्यावरती पैसे येतात तर लाभार्थी ही गिरण घेऊ शकतो. पण असं होत नाही. तर हा जो हे आहे, हा जो एजंट आहे, हा एजंट काय करतो, हे मी मंजूर करून आणले असं सांगतो आणि लोकांना ह्या हुलथापा देऊन लोकांची ही जनतेची फसवणूक करून हे मोठ्या प्रमाणावर ही लूट केली जाते. 5,000 मध्ये गिरण तयार होऊन येते. लोकांकडून 11,000 घेतले जातात. गिरणी मागे जवळजवळ हा जो एजंट आहे हा 6,000 रुपये एका गिरणी मागे हे करतोय. याच्यात 6,000 रुपये एका गिरणी मागे शिल्लक राहतात या लाभार्थी एजंटला. आणि हे सगळे जे फॉर्म आहेत, हे अर्ज जे आहेत, हे कुठे पंचायत समिती कार्यालयात कुठेच भरले गेले जात नाही. हे कुठेतरी एखाद्या बंगल्यावरती हे सगळे अर्ज तिथं लाभार्थ्यांना बोलून त्यांचे अर्ज भरले जातात आणि जे अर्ज बंगल्यावरती भरले जातात तेच अर्ज आजपर्यंत मंजूर झालेले आहेत. पंचायत समितीच्या जेवढ्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीला अर्ज दिले ते आजपर्यंत एकही लाभार्थ्याचा अर्ज तिथे मंजूर झालेला नाही. गिरणीला कुठली क्वालिटी नाही, कुठलं गिरण कुठली क्वालिटीची नाहीये, का गिरण कुठलं हे नाहीये, त्याची मोटर व्यवस्थित नाहीये. मग ह्या गिरणी यांनी जे वाटलेल्या गिरणी आहेत त्या एक 15-20 दिवसात ह्या गिरणी बंद पडतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. गिरण भेटल्यानंतर ती 15 दिवसात बंद झालेली आहे. म्हणजे असं ह्या एजंटचं काम मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात चालू आहे. त्यानंतर ही गिरणी जर आपल्याला घ्यायचीच झाली तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावरती अथर्व इलेक्ट्रॉनिक्स आहे. तिथं जर गिरण घेतली आपण 11,000ची तर तिला 2-3 वर्षाची आज वॉरंटी गॅरंटी मध्ये भेटते. लाभार्थ्याला फसवलं जात नाही. अशा ठिकाणी न जाता हा जो एजंट आहे हा स्वतः एकदम लॉट मध्ये 200-250 गिरणीची ऑर्डर देतो. मग ही एकंदर त्याला लॉट मध्ये ती गिरण येते 5,000ला. लाभार्थ्याकडून 5,000 घेतले जातात आणि याच्यावरती जे ते 6,000 जे शिल्लक राहतात, हा ही मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची लूट केली जाते. हेच आपल्याला याच्यातून दाखवून द्यायचं होतं.